नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा जीकेचा प्रश्नसंच दररोज एक पाहत असतो। आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक 19 आहे। म्हणजे या अगोदरचे जे प्रश्नसंच आहेत हे प्रश्नसंच तुम्हाला काय करायचे आहे, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला पाहायचे आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा काय आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्नसंच आहेत। ओके, आपण तुमचा जास्त वेळ घेत नाही, जास्त टाइमपास करत नाही। या ठिकाणी आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे पहा, विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात। या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, विधान परिषदेचे सदस्य कोणाकडून निवडले जातात। ऑप्शन काय दिलेत पाहूया पहा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून, म्हणजे विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्याकडून। ओके, सदस्याकडून। त्याचबरोबर पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक मतदारसंघातून। ऑप्शन 3 काय दिला आपल्याला, 1 व 2 बरोबर। ऑप्शन 4 काय दिलंय, सरळ लोकांकडून मतदानाने निवडले जातात। मग यापैकी योग्य उत्तर काय आहे, तर विधान परिषद सदस्य हे काय होतात, वरील 1 व 2 हे बरोबर उत्तर आहे। म्हणजेच विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य आणि पदवीधर मतदारसंघ, त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघातून विधान परिषद सदस्य निवडले जातात। ओके, आता या ठिकाणी तुम्हाला समजून काय घ्यायचंय की विधान परिषद म्हणजे काय हे तुम्हाला आधी समजून घ्यायचंय। तर विधान परिषद म्हणजे काय पहा, भारतातील घटक राज्यामधील कायदे मंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला, आता या ठिकाणी लक्षात घ्या कोणतं सभागृह आहे, वरिष्ठ सभागृहाला विधान परिषद म्हणतात। परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे की विधान परिषद हे कोणतं सभागृह आहे, तर मग विधान परिषद कोणतं सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह आहे। आणि मग कनिष्ठ सभागृह कोणतं आहे, राज्यामधील कायदे मंडळाचं कनिष्ठ सभागृह कोणतं आहे, तर ते विधानसभा आहे। फरक लक्षात ठेवा, विधानसभा काय आहे, कनिष्ठ, आणि विधान परिषद काय आहे, वरिष्ठ आहे। ओके, आता भारतातील पहा सगळ्याच राज्यांना विधान परिषद आहे का, तर नाही, फक्त भारतामधील एकूण सध्या 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे। किती राज्यामध्ये विधान परिषद आहे, तर एकूण 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे। मग ती 6 राज्य कोणती आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा, कोणती आहेत, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, आंध्र प्रदेश आहे आणि तेलंगणा आहे। ओके, या 6 राज्यामध्ये काय आहे, सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे। आता त्याचबरोबर लक्षात ठेवा, काही पुस्तकामध्ये या ठिकाणी 7 उत्तर दिलेलं असेल, तुम्ही जर वाचलं असेल तर ते 7वं राज्य कोणतं होतं, जम्मू काश्मीर होतं। परंतु आता 2019 पासून जम्मू काश्मीरचं काय केलेलं आहे, विधानसभा आणि विधान परिषद बरखास्त करून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याचं विभागांतर 2 केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलेलं आहे। ओके, त्यामुळे सध्या जर प्रश्न आला तुम्हाला आता की एकूण किती राज्यामध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला यायचं एकूण 6 राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे। ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी बऱ्याच वेळेस प्रश्न येतो की महाराष्ट्र विधानसभेचे किती सदस्य आहेत। मग महाराष्ट्र विधानसभेचे एकूण सदस्य किती आहेत, 288 आहेत। आणि विधानसभेचे सदस्य किती आहेत असं जर विचारलं, सॉरी विधान परिषदेचे सदस्य जर विचारलं तर किती लिहायचंय, 78 लिहायचंय। विधानसभेचे विचारलं तर किती लिहायचंय, 288 लिहायचंय। ओके, त्याचबरोबर विधान परिषदेचा जो सदस्य आहे त्याचा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 6 वर्षाचा असतो। आणि विधानसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो, 5 वर्षाचा असतो। हा पण फरक लक्षात ठेवा, विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्यामध्ये काय फरक आहे। विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो, विधानसभेच्या सदस्याचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो। त्याचबरोबर विधान परिषदेचं काय होतं पहा, दर 2 वर्षांनी काय होतं, 1/3 सभासद काय होतात, निवृत्त होतात किंवा रिटायर होतात। ओके, त्याचबरोबर विधान परिषदेची किमान सदस्य संख्या किती आहे पहा, किमान 40 व जास्तीत जास्त किती असू शकतात, राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 म्हणजे 1/3 सदस्य असू शकतात। किती असू शकते, विधान परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते, तर कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त काय, राज्याच्या विधानसभेच्या 1/3 सदस्य असू शकतात। ओके, त्याचबरोबर विधान परिषद हे काय स्थायी सभागृह आहे। म्हणजे बऱ्याच वेळेस या ठिकाणी असं कन्फ्युजन केलं जातं, प्रश्न अशा प्रकारे टाकला जातो की विधान परिषद या जे सभागृह आहे किंवा विधान परिषदेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो किंवा सभागृहाचा काळ किती वर्षाचा असतो असं या ठिकाणी विचारलं जातं। ऑप्शन असतात 4 असतात,
5 असतात, 6 असतात आणि स्थायी सभागृह असतं, असं एक ऑप्शन असतं. मग त्यापैकी उत्तर काय असणार आहे, तर ते स्थायी सभागृह आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 2 आहे. काय विचारले पहा या ठिकाणी, 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? काय विचारलंय, 1857 ची जी क्रांती होती, 1857चा जो उठाव होता, त्या उठावामधील कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला असं आपल्याला विचारलेलं आहे. 1857चा जो उठाव आहे ना मित्रांनो, याच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला सगळा उठाव, 1857चा उठाव अगदी कारणापासून तर त्याच्या परिणामापर्यंत सगळा तुम्हाला काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. या ठिकाणी पहा आपल्याला ऑप्शन आहेत, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब, तात्या टोपे आणि कुंवरसिंह. मग यापैकी योग्य उत्तर आहे नानासाहेब. नानासाहेब यांनी काय केलं होता, नेपाळमध्ये आश्रय घेतला होता. ओके, नानासाहेब यांच्या नेतृत्वाखाली कुठे उठाव झाला होता हे पण लक्षात असू द्या, कानपूर या ठिकाणी झाला होता. त्याचबरोबर आता बाकीचे जे नेते आहेत हे पण लक्षात ठेवा. तात्या टोपे यांना काय करण्यात आली होती, फाशी देण्यात आली होती. कधी देण्यात आली होती, 18 एप्रिल 1859 ला फाशी देण्यात आली होती. तात्या टोपे कोण होते, तर ते नानासाहेबांचे सेनापती होते. हे पण लक्षात असू द्या, नानासाहेबांचे सेनापती कोण असा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. मग कोण होते, तात्या टोपे होते. तात्या टोपे यांना फाशी कधी देण्यात आली, तर ती 18 एप्रिल 1859 ला देण्यात आली. त्याचबरोबर हे जे कुंवरसिंह आहेत, हे कुंवरसिंह कोण होते, तर हे बिहारमधील एक जमीनदार होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी उठाव झाला होता. त्यांना सुद्धा काय झालं होतं, 1857 मध्येच इंग्रजांसोबत लढता लढता काय झालं होतं, मृत्यू आला होता किंवा मरण पत्करावे लागले होते. झाशीच्या राणी यांचा सुद्धा काय झाला होता, लढता लढता मृत्यू झाला होता. कधी झाला होता, ही तारीख खूप महत्वाची, लक्षात असू द्या, 17 जून 1858 साली. ओके, कधी, 17 जून 1858 साली. परीक्षेच्या दृष्टीने ही सगळी माहिती काय खूप महत्वाची आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल ना मित्रांनो, तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक हा काय असतो, आपल्याला दररोज व्हिडिओ करण्यासाठीचा एक मोटिवेशन असतो किंवा प्रेरणा असते. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 3 नंबरचा. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? काय विचारलंय, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली असं आपल्याला विचारलेलं आहे. मग याचं योग्य उत्तर काय आहे, 1897 आहे. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला जर प्रश्न विचारला की रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली, जर कोणी केली असं विचारलं तर काय उत्तर लिहायचंय, स्वामी विवेकानंद यांनी केली. कधी केली, 1897 ला केली. ओके, त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव काय होतं, याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. मग त्यांचं पूर्ण नाव काय होतं पहा, नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त हे त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यांचा जन्म कधी झाला होता, 12 जानेवारी 1863 ला झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या गुरुचं नाव काय, हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारलेला आहे. मग रामकृष्ण परमहंस हे काय होते, स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारलंय, लॉर्ड मिंटो, काय विचारलंय, लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली? आता या ठिकाणी तुम्हाला पहा, जर तुमचा बेसिक स्टडी असेल, तुम्हाला फक्त एवढं जरी माहित असलं की 1906 ला कोणती संघटना स्थापन झाली, तरी तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. कारण 1906 ला कोणती संघटना स्थापन झाली होती, मुस्लिम लीग ही संघटना 1906 ला स्थापन झाली होती. मग आता या ठिकाणी लक्षात ठेवा, मुस्लिम लीगच्या स्थापनेसाठी प्रोत्साहन कोणाचं होतं, तर कोणाचं होतं, त्यावेळेचे जे व्हाईसराय होते लॉर्ड मिंटो यांचं काय होतं, त्याच्यासाठी प्रोत्साहन होतं. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, ही शिमला भेट जी आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण शिमला भेटीवरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे. शिमला भेट काय होती, तर 1 ऑक्टोबर 1906 रोजी आगा खान यांच्या नेतृत्वाखाली काय झालं होतं, एक शिष्टमंडळ कुणाला भेटलं होतं, व्हाईसराय लॉर्ड मिंटो यांना भेटलं होतं. ओके, आणि त्या ठिकाणी चर्चा करून त्यांनी काय केलं होतं, मुस्लिम लीग स्थापनेसाठी लॉर्ड मिंटो यांनी प्रोत्साहन दिलं होतं. आणि मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली हा जर प्रश्न आला तर उत्तर काय लिहायचंय, कधी झाली होती स्थापना, 30 डिसेंबर 1906. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मुस्लिम लीगची स्थापना कधी, डिसेंबर मधलीच आहे. आणि आपली जी राष्ट्रीय काँग्रेस आहे तिची स्थापना सुद्धा काय आहे, डिसेंबर मधीलच आहे, 28 डिसेंबर 1885. ओके, या दोन्ही जे संस्था आहेत
दोन्हीच्या संघटना आहेत किंवा दोन्हीचे पक्ष आहेत यांची स्थापनेची तारीख काय आहे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबरचा. काय विचारलंय? बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे आणि बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी काय होतं विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होतं. तर लक्षात असू द्या, बंदी जीवन हे जे पुस्तक आहे हे कोणाचं आहे तर ते सचिंद्रनाथ सन्याल यांचं आहे. ओके. आता सचिंद्रनाथ सन्याल यांचं कार्य काय हे सुद्धा तुमच्या काय परीक्षेच्या दृष्टीने लक्षात पाहिजे. तर जो काकोरी कट आहे या काकोरी कटामध्ये काय त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. मग काकोरी कट कधी झाला होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 9 ऑगस्ट 1925 ला काकोरी कट झाला होता. काकोरी कट काय होता तर जो क्रांतिकार्यासाठी जो पैसा लागणार आहे हा पैसा मिळवण्यासाठी काय केलं होतं इंग्रजांची खजाना घेऊन चाललेली म्हणजे पैसे सोनं नाणं घेऊन चाललेली जी रेल्वे होती ही काकोरी या रेल्वे स्टेशनवरती. आता हे काकोरी हे रेल्वे स्टेशन कोणत्या राज्यात आहे हाही प्रश्न आलेला आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्या ठिकाणी ही रेल्वे काय करण्यात आली होती 9 ऑगस्ट 1925 रोजी लुटण्यात आली होती. आता या काकोरी कटामध्ये सहभाग कुणाचा होता आणि याचं नेतृत्व कोणी केलं हे सुद्धा तुमच्या परीक्षा दृष्टीने काय अतिशय महत्त्वाचं आहे. मग या कटाचं नेतृत्व कोणी केलं होतं काकोरी कटाचं नेतृत्व तर चंद्रशेखर आझाद यांनी केलं होतं. आणि याच्यात सहभागी कोण होते हे पहा खूप महत्त्वाचं आहे. रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल आणि अशफाक उल्ला खान. अशफाक उल्ला खान खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी ओके इत्यादी क्रांतिकारकांचा काय होता काकोरी कटामध्ये सहभाग होता. ओके. त्याचबरोबर आता मी तुम्हाला सांगितलं होतं की अशफाक उल्ला खान का महत्त्वाचे आहेत तर अशफाक उल्ला खान हे काय होते फाशीत जाणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक होते. काय होते पहिले मुस्लिम क्रांतिकारक कोण होते फाशी जाणारे असं जर प्रश्न आला तर उत्तर काय लिहायचं तुम्हाला अशफाक उल्ला खान. आणि अशफाक उल्ला खान यांचा कशामध्ये सहभाग होता तर काकोरी कटामध्ये सहभाग होता. ओके. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. आपण महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या ठिकाणी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण काय होतील एकूण 10 टेस्ट भेटतील. प्रत्येक टेस्टमध्ये आपले काय असणार आहेत एकूण 100 प्रश्न असतील आणि हे 100 प्रश्न कसे असणार आहेत तर तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असणार आहेत. त्यासोबत त्याची आन्सर की पण तुम्हाला दिली जाईल. म्हणजे तुमच्याकडे महानगरपालिका भरतीसाठी आवश्यक असणारे अतिशय इम्पॉर्टंट अतिशय IMP असे काय असणार आहेत 1000 प्रश्नांचा संच असणार आहे. ओके. आता आपली जी प्रश्नपत्रिका संच आहे याची किंमत मित्रांनो किती आहे 150 रुपये याची किंमत आहे. पण याच्यामध्ये आपण काय करत आहोत खास विद्यार्थ्याच्या मागणीस्तव याच्यामध्ये आज सुद्धा आपण काय करत आहोत आपली ऑफर आहे आपण डिस्काउंट देत आहोत. म्हणजे जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला फक्त 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. म्हणजे फक्त तुम्हाला 99 रुपयाची टेस्ट सिरीज पडणार आहे. ओके. मग टेस्ट सिरीज घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगल पे किंवा फोनपेला काय करायचे पहा आपला नंबर आहे 9689141630 या नंबरवरती काय करायचे तुम्हाला 99 रुपये पे करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला याच नंबरवरती काय करायचं आहे मित्रांनो शेअर करायचा आहे. टेस्ट सिरीज घेण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठलंही ॲप डाउनलोड करायचं नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे आपला जो नंबर आहे 9689141630 या नंबरवरती काय करायचं आहे 99 रुपये सेंड करायचे त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरवरती काय करायचं तुम्हाला व्हॉट्सॲपला तुम्हाला सेंड करायचा आहे. तुमचा मेसेज पाहिल्याबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज तुम्हाला देण्यात येईल. आपली जी टेस्ट सिरीज आहे ही काय असणार आहे PDF फाईलमध्ये असणार आहे. या PDF फाईल काय होतील तुम्हाला व्हॉट्सॲपलाच तुम्हाला लगेच शेअर केल्या जातील. ओके. त्याच्यामुळे आणि जर टेस्ट सिरीजबद्दल काही शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपला SMS करू शकता. अगोदर काय करा व्हॉट्सॲपला मेसेज करा. मी प्रत्येक मेसेजला रिप्लाय देतो. जर लईच मेजर कारण असेल मेजर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉल करा. मी प्रत्येक कॉलसुद्धा अटेंड करतो. पण काही वेळेस काय होतं कामामध्ये असतं माणूस त्यामुळे काय होतं कॉल घेण्यास उशीर लागतो. जरी उशीर लागला तरी मी पुन्हा काय करतो कॉल बॅक तर नक्कीच करतो. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती आहे आपला 6 आहे. काय विचारलंय रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिले. काय विचारलंय रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिलं असं विचारलेलं आहे. अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न काय होतात अचानक प्रश्न येतो अशा प्रकारा. मग आपण काय म्हणतो अरे मी तर हे कुठं वाचलंच नाही. ओके. त्याच्यामुळे असे काही प्रश्न असतात जे प्रश्न महत्त्वाचे असतात परंतु आपल्या सिलेबसमध्ये कुठं पुस्तकामध्ये दिलेले नसतात. ओके. मग याचं योग्य उत्तर काय आहे
अग्निदिवे हे याचं योग्य उत्तर आहे. पुन्हा लक्षात ठेवा, रत्नाकर मतकर यांनी कोणत्या विषयावर लिहिलं होतं? हुंडाबळी विषयावर. कोणतं नाटक लिहिलं? अग्निदिवे हे नाटक लिहिलं आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती आहे? 7 आहे. काय विचारलंय? त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती? काय विचारलं आपल्याला? आपली जी पंचायत राज आहे आता ही किती स्तरीय आहे? हे लक्षात ठेवा, त्रिस्तरीय आहे. मग आपल्याला विचारलंय त्रिस्तरीय पंचायत राज मधील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती आहे? मग कोणती संस्था आहे सर्वोच्च स्तरावर? तर जिल्हा परिषद ही काय आहे? सर्वोच्च स्तरावरील संस्था आहे. सर्वात खालच्या स्तरावर कोण आहे? ग्रामपंचायत आहे. आणि जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा कोणता आहे? तर यांच्यामधील दुवा ही पंचायत समिती आहे. ओके, खूप महत्त्वाचे, लक्षात राहू द्या. जे त्रिस्तरीय पंचायत राज आहे त्याच्यावरती सर्वात वरती कोण आहे? जिल्हा परिषद आहे. सर्वात खालच्या पातळीवर कोण आहे? ग्रामपंचायत आहे. आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील दुवा कोण आहे? तर पंचायत समिती ही काय? या दोघांमधील दुवा आहे. ओके, त्याचबरोबर याच्यावरती खूप महत्त्वाचे, लक्षात घ्या. भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असं कुणाला म्हटलं जातं? हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार आलेला आहे. मग कुणाला जनक म्हटलं जातं? तर लॉर्ड रिपन याला काय म्हटलं जातं? भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जातं. का म्हटलं जातं? तर त्याने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला होता. कधी कायदा केला होता? 12 मे 1882. आता तारीख जरी लक्षात नाही राहिली तरी साल खूप महत्वाचं आहे. 1882 तुम्हाला काय करायचंय? पाठ करूनच ठेवायचे. ओके, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणतं? हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, विचारला जातो आणि विचारू शकतात. ओके, मग कोणतं राज्य आहे? तर राजस्थान आहे. कधी स्वीकारलं होतं? 2 ऑक्टोबर 1959 ला. ओके, कधी? 2 ऑक्टोबर 1959 रोजी. आता बऱ्याच वेळेस काय होतं पहा, जे पहिलं आहे ना त्याला सगळे लक्षात ठेवतात, सगळे पाठ ठेवतात आणि परीक्षेमध्ये अचानक काय विचारलं जातं? दुसरं राज्य कोणतं आहे असं विचारलं जातं. मग दुसरं राज्य कोणतं आहे? तर आंध्र प्रदेश हे दुसरं राज्य आहे. कधी स्वीकारली होती त्यांनी? 1 नोव्हेंबर 1959 ला. ओके, त्याचबरोबर महाराष्ट्र हे कितवं राज्य होतं? हे सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं. मग महाराष्ट्र कितवं राज्य होतं? महाराष्ट्र 9वे राज्य होतं. ओके, आता या ठिकाणी पहा, काही पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे? महाराष्ट्र 11वे राज्य दिलेलं आहे. परंतु एमपीएससीची प्रश्नपत्रिकेची जी आन्सर की दिली त्यानुसार एमपीएससीच्या उत्तरानुसार महाराष्ट्र हे कितवं राज्य होतं? 9वे राज्य होतं. महाराष्ट्राने कधी स्वीकारलेले तुम्हाला माहिती असेल तरी सांगतो, 1 मे 1962 ला. ओके, त्याचबरोबर लक्षात ठेवा, आता जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाला पंचायत राज हे नाव कोणी दिलं? हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे. मग कोणी दिलेलं आहे पंचायत राज हे नाव? तर ते पंडित नेहरू यांनी दिलेलं आहे. आपला कार्यक्रम कसा आहे? एखादा प्रश्न घेतला ना तर आपण त्याचा काय करतो? पूर्णपणे फाडशा पाडतो. ओके, म्हणजे त्याच्यावरती प्रश्न येण्याच्या जेवढ्या काही शक्यता असताना त्या सगळ्या शक्यता आपण काय करतो? पडताळून पाहतो. या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आहे? डॅश डॅश यांनी सतीची चाल म्हणजेच सती प्रथा कायद्याने बंद केली. या ठिकाणी काय विचारलं आपल्याला? सती प्रथा कायद्याने कोणी बंद केली किंवा सतीची चाल कोणी बंद केली असं आपल्याला विचारलेलं आहे. माहित असेल तुम्हाला सर्वांना कोणी बंद केली होती? लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी बंद केली होती. कधी बंद केली होती? 1829 ला केली होती. ओके, त्याच्यासाठी यांना सहाय्य कुणी केलं होतं? हे पण खूप महत्वाचं आहे. राजा राममोहन राय यांनी. ओके, आणि एक लक्षात घ्यावा, 1829 ला कुठे केली होती? बंगाल प्रांतामध्ये 1829 ला केली होती. मग संपूर्ण भारतात कधी केली हा जर तुम्हाला प्रश्न आला, काय भारतात या कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण भारतात कधी केली जर असं विचारलं तर उत्तर काय लिहिता? 1830 साली. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 9 आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे. काय विचारलंय? विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी तुम्हाला पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांच्या संदर्भात लक्षात ठेवायचं आहे की ते काय होते? कलकत्त्याचं जे फोर्ट विलियम कॉलेज होतं त्या कॉलेजचे काय होते? ते प्राचार्य होते, प्रिन्सिपल होते. त्यांनी काय केलं होतं? कुणी? त्यांनी म्हणजे कुणी? तर पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांनी काय केलं होतं? सोमप्रकाश हे बंगाली वृत्तपत्र काढलं होतं. कधी काढलं होतं? 1858 साली काढलं होतं. त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं हे पहा काय आहे
की विधवा विवाह हे जे पुस्तक आहे याचा मराठी अनुवाद किंवा याचं मराठीमध्ये रूपांतर कोणी केलं हा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. मग कोणी केलं होतं? विष्णू शास्त्री पंडित यांनी केलं होतं. त्यांचं पूर्ण नाव काय होतं? विष्णू परशुराम शास्त्री. ओके. कधी केलं होतं? 1865 साली केलं होतं. ओके. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत? अतिशय महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10 आहे. काय विचारलंय? ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत राज हा घटक काय परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती जास्तीत जास्त सराव करणं काय महत्त्वाचं आहे. काय विचारलंय? ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर कोण करते? पंचायत समिती करते. ओके. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ग्रामपंचायत काय करतं? दरवर्षी 31 डिसेंबर पूर्वी म्हणजे 31 डिसेंबरच्या अगोदर काय करतं? पंचायत समितीला आपलं अंदाजपत्रक सादर करतं आणि पंचायत समितीला ग्रामपंचायतने आपलं अंदाजपत्रक सादर केल्यानंतर 2 महिन्याच्या आत काय 2 महिन्याच्या आत काय करावं लागतं? त्यास मान्यता द्यावी लागते. ओके. म्हणजे या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. अंदाजपत्रक कधी पाठवते ग्रामपंचायत पंचायत समितीकडे? तर 31 डिसेंबर पूर्वी म्हणजे 31 डिसेंबरच्या अगोदर पाठवावं लागतं. आणि पंचायत समिती मान्यता देण्यासाठी किती महिन्याचा वेळ घेऊ शकते? तर जास्तीत जास्त 2 महिन्याचा वेळ घेऊ शकते. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 11 आहे. काय विचारलंय? मुंबईचा सिंह कोणास म्हणतात? खूप महत्वाचा प्रश्न आहे. कोण? मुंबईचा सिंह कोणास म्हटलं जातं? तर फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह असं म्हटलं जातं. याच्या ठिकाणी पहा, जगन्नाथ शंकर शेठ यांच्याबद्दल सुद्धा काय होतं? विद्यार्थ्याचं खूप कन्फ्युजन होतं, परंतु याचं योग्य उत्तर काय आहे? फिरोजशाह मेहता हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जगन्नाथ शंकर शेठ यांना काय म्हटलं जात होतं? मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हटलं जात होतं. ओके. त्याचबरोबर पहा, फिरोजशाह मेहता हे काय होते? 1890 साली काँग्रेसचं जे 6वं अधिवेशन होतं या 6व्या अधिवेशनाचे काय होते? अध्यक्ष होते. त्याचबरोबर त्यांनी 1913ला काय केलं होतं? बॉम्बे क्रॉनिकल हे काय केलं होतं? इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. कोणतं? बॉम्बे क्रॉनिकल. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 12 आहे. खूप महत्वाचा आहे. काय विचारलंय? 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. कोणतं साप्ताहिक? मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना कोणी केली असं आपल्याला विचारलेलं आहे. मग मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना कोणी केली होती? तर ती आनंदराव वाघमारे यांनी केली होती. पहा, कोणी केली होती? आनंदराव वाघमारे यांनी. कधी केली होती? प्रश्नातच सांगितलेलं आपल्याला 1937ला केली होती. आणि कुठे केली होती हे जर विचारलं तर याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकतं, कारण साप्ताहिकाचं नाव काय आहे? मराठवाडा साप्ताहिक आहे. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटत असेल की या साप्ताहिकाची सुरुवात कुठून केली असेल? तर मराठवाड्यातून केली असेल. मग मराठवाड्यात कोणते शहर आहेत त्या काळचे महत्त्वाचे? औरंगाबाद आहे, बीड आहे, नांदेड आहे, उस्मानाबाद आहे. परंतु याच्यापैकी कुठेही स्थापना केली नव्हती. ती कुठं केली होती? पुण्यामध्ये केली होती. आता याचा एक रंजक इतिहास असा आहे पहा, पुण्यात स्थापना केली. मराठवाड्यात सत्ता कोणाची होती? निजामाची होती. मग हे पुस्तक किंवा हे वृत्तपत्र काय केलं जायचं? पुण्यामध्ये छापलं जायचं आणि पुण्यामधून गुपचूप म्हणजे लपून छपून पुण्यामधून काय केलं जायचं? मराठवाड्यामध्ये जाऊन प्रसारित केलं जायचं किंवा लोकांमध्ये वाटलं जायचं. ओके. याच्यावरती निजामाने बंदी घातली होती म्हणून हे चोरून लपून हे काय करायचं? वाटावं लागायचं. ओके. त्याच्यामुळे काय केलं होतं पहा, 1939 साली काय केलं? आनंदराव वाघमारे यांच्यावरती काय केलं? निजामाने काय केलं? राजद्रोहाचा खटला भरला आणि त्याच्यामध्ये त्यांना काय झालं? 21 महिन्यांची शिक्षा झाली होती. पहा. ओके. म्हणजे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 आहे. एमपीएससी ने विचारलेला प्रश्न आहे म्हणून याचा आपण काय केलेला आहे? समावेश केलेला आहे. काय विचारलंय? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? सुंदर वधूचे म्हणजेच कोणाचे? भारत मातेचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर ती कोणी दिली होती? सय्यद अहमद खां, सर सय्यद अहमद खां यांनी दिली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 आहे. तसं जर पाहिलं तर अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस काय होतं? सोपे प्रश्नच आपला मार्क काय करतात? खाऊन टाकतात. काय विचारलंय? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? आता याच्या ठिकाणी काय होतं पहा, विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय होतं? कस्तुरबा गांधी आणि पुतलीबाई या दोघांमध्ये काय होतं? विद्यार्थ्याचं प्रचंड कन्फ्युजन होतं. तर महात्मा गांधीजींच्या आईचं नाव काय होतं? पुतलीबाई होतं. आणि पत्नीचं नाव काय होतं? असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर मात्र तुम्हाला काय लिहायचं आहे? कस्तुरबा गांधी हे पत्नीचं नाव होतं. ओके.
आता महात्मा गांधीजींचं पूर्ण नाव काय होतं माहीत असेल तरी सांगतो, मोहनदास करमचंद गांधी होतं. त्यांचा जन्म कधी झाला? 2 ऑक्टोबर 1869ला झाला होता. कुठे झाला होता? पोरबंदर या ठिकाणी. ओके, पोरबंदर या ठिकाणी झाला होता. त्याचबरोबर त्यांचा मृत्यू कधी झाला? 30 जानेवारी 1948 रोजी. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली असं परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. मग महात्मा ही उपाधी कोणी दिली होती? तर रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली होती. त्याचबरोबर लोक त्यांना प्रेमाने काय म्हणायचे? बापू म्हणायचे, तुम्हाला माहित असेल. आणि महात्मा गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता कोण म्हटलं असं जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचे सुभाषचंद्र बोस म्हणले होते. कधी म्हणाले? 1944 साली. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती आहे? 15 आहे. काय विचारलंय? रौलेट ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? मग कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं? तर 6 एप्रिल 1919 साली. कधी? 6 एप्रिल 1919. म्हणजे रौलेट ऍक्ट किंवा काळा कायदा कधी मंजूर करण्यात आला होता? 1919ला करण्यात आला होता. याच्या विरोधात काय केलं होतं? भारतामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता, म्हणून या कायद्याला लोक काय म्हणायचे? काळा कायदा असं सुद्धा म्हणायचे. या कायद्याने काय केलं होतं पहा? कोणत्याही भारतीय व्यक्तीला काय केलं होतं? विना चौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला दिला होता. आणि याच्या विरुद्ध म्हणजे ही जी दिलेली शिक्षा आहे पहा, एक तर काय करायचं? विना चौकशी अटक करायची, पुन्हा न्यायालयात न नेता काय करायची? डायरेक्ट तुरुंगात टाकायचं, डायरेक्ट शिक्षा द्यायची. आणि पुन्हा याच्यात तरतूद अशी होती की ह्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास सुद्धा मनाई होती. म्हणजे पहा किती भयानक कायदा होता. म्हणून या कायद्याला काय म्हटलं जायचं? असं भारतीय लोक काय म्हणायचे? याला काळा कायदा असं म्हणत होते. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16 आहे. काय विचारलंय? साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे? मग साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करत होतं? स्वतंत्र भारत हे पाक्षिक काय करत होतं? साताऱ्याचं प्रतिसरकार प्रकाशित करीत होतं. साताऱ्याचं प्रतिसरकार कोणाचं होतं? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांचं होतं. पुढचा प्रश्न आहे 17 नंबर. उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? हा संदेश भारतीयांना कोणी दिला होता? तर स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे. याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक कितवा आहे? 18वा आहे. काय विचारलं या ठिकाणी? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? जसा प्रश्न आला होता तसाच प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, नाही तर बरेच म्हणताय पांडुरंग महादेव ज्याच्या पुढे बापट नाव का नाही लिहिलं असं बरेच जण विचारतील, परंतु परीक्षेमध्ये जसा प्रश्न विचारला होता तसाच प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला आहे. मग हे नाव कुणाचं आहे? तर ते सेनापती बापट यांचं आहे. आता सेनापती बापट यांचं पूर्ण नाव काय असं जर प्रश्न आला तर उत्तर लिहायचं पांडुरंग महादेव बापट. त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1880ला झाला होता. परंतु कुठे झाला होता हे खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कुठे झाला होता? पारनेर या ठिकाणी झाला होता. पारनेर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली 1921 ते 1924 या काळामध्ये काय केलं होतं? पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी सत्याग्रह करण्यात आला होता. ओके, मग मुळशी सत्याग्रह कधी झाला हाही प्रश्न येऊ शकतो. 1921 ते 1924 दरम्यान झाला. कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? तर सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली झाला. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 आहे. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. अतिशय महत्त्वाचा आहे, एमपीएससीने सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ओके, पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 आहे. काय विचारलंय? डॅश या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. ऑप्शन काय? संत गाडगेबाबा, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करत जा. ओके, व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ तुमच्या काय करायचा? मित्र परिचितांना काय करायचा? नक्की फॉरवर्ड करत जा. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.